शेती करत असताना बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव असतो. परंतु आपल्याला काय वाटतं, मी 4 गुण्या खत टाकलं किंवा मी 4 फवारण्या हाणल्या म्हणजे माझं लय पीक आलं, असं काही नसते. त्या पाठीमागे बरंच इकोसिस्टीम काम करत असते. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे जमिनीतले घटक आहेत, हवेतील घटक आहेत. पण आपण दिलेलं जे जमिनीला पाणी देतो त्या पाण्यापासून इतर जी जीवसृष्टी पाण्यात जमिनीखाली तयार होते ती मायक्रो ऑर्गॅनिझमची थेरी आहे. या सर्वांचा एकंदर परिणाम म्हणजे आपली शेती असते. नुसतं आपण ते दिलेली खतं किंवा आपण केलेल्या फवारण्या म्हणजे शेती नव्हे, हे ध्यानात घ्या. आणि आपले जे मित्र आहेत की आजच्या घडीला आज बऱ्याच कारणामुळे त्यांची ओळख आपण विसरत चाललोय किंवा त्यांना आपण विसरत चाललोय. परत त्यांना कुठेतरी आपल्या ह्याच्यावरती आणावं म्हणून हा आमच्या खेतीपिडीच्या मार्फत आम्ही हा शेतकऱ्यांचे मित्र हा विषय तुमच्यासोबत घेऊन येत आहे, म्हणजे चर्चा करत आहोत. असं आता अभिषेकने सांगितलं की बरेच आपल्या शेतकऱ्यांचे मित्र आहेत. परंतु प्रामुख्यानं जर 5 गोष्टीचा विचार केला की जे आपल्या परंपरागत आपल्याला जर आब्बा आजांना जर विचारलं, आपण आजोबांना वगैरे विचारलं, बाबा आबांना जर विचारलं तर तुम्हाला नक्कीच हे त्यांचे नक्कीच ह्या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करतील. त्यांच्यासोबत जर आपण 10 मिनिटं बसलो, तासभर बसलो आणि विचार करायला त्यांना सांगितलं, विचार बोललो, तर त्या नक्कीच आपल्याला आजोबा आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती त्यांचे जे ज्ञान आहे ते तुम्हाला देतील, की जे आज आपण त्यांना अडगळीत ठेवलेलं आहे. तसंच त्यांच्यामुळं त्यांचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पर्यायानं ते ज्ञान किती चांगलं होतं हे आपण विसरत चाललेलो आहोत. तर आजच्या घडीला गांडूळ आणि त्याचे गांडूळाचे प्रकार किती असतात, अशा प्रकारे आपण जर ओळख करायची म्हणली तर त्यामध्ये 3-4 प्रकारचे गांडुळांची ऍक्च्युली जाती आहेत. त्या ओळख म्हणण्यापेक्षा जाती म्हणू आपण त्याला, की आपल्या भारतीय वातावरणामध्ये आयसेनिया फुटिडा, लॅम्ब्रिकस रुबेलस, इपीजी कॅनेसिक असे तर 3-4 प्रकारचे जे काही गांडूळ मार्केटमध्ये ज्या जमिनीमध्ये उपलब्ध असतात त्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे कधी कोणाची साईज कशी आहे, मोठी आहे, लांब आहे, कलर कसा आहे, त्यांचे नेचर ऑफ काम करण्याची पद्धत कशी आहे, त्याच्या आधारावरती त्याचे हे शास्त्रज्ञांनी वेगवेगळे त्यांचे नाव दिलेले आहेत. परंतु आपल्याला गांडूळ म्हणजे गांडूळच आहे. तर ह्या गांडुळाची जे प्रमाण असते साधारणतः एक 40,000 ते 50,000 एकरामध्ये असायला पाहिजे. आजच्या घडीला आज हा वेबिनार संपल्यानंतर उद्या सकाळी तुम्ही तुमच्या रानात जाऊन बघा आहेत का. एकरी 40-50,000 म्हणजे फुटाला एक, स्क्वेअर फुटाला एक पकडला आपण तरी 43,560 होते, म्हणजे आपलं एका एकराचं प्रमाण. म्हणजे स्क्वेअर फुटामध्ये एक गांडूळ पाहिजे, तो आपल्याकडे आहे का, एकदा आपण कधीतरी विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरती रेश मारली पाहिजे, अधोरेखित केलं पाहिजे किती आहेत आपल्याकडे. 10 आहे ती, 4 आहे ती, 5,000 आहे, तर 2,000 आहे ती का काय, एकदा मोजून बघा. 8-10 ठिकाणची मोजायचे, त्याच्यावरनं आपल्याला अंदाज बांधता येतो. बऱ्याच वेळा एक पण मिळत नाही, फुटाला एक हा प्रमाण देखील नाही. मी जेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नाबार्ड बँकेचा जो प्रोजेक्ट होता, वर्ल्ड बँकेचा जो प्रोजेक्ट होता, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पोखराचा, त्याच्या अंतर्गत आम्ही एक गांडूळ संख्या मोजली होती. तर 0.22 एकरामध्ये, स्क्वेअर फुटामध्ये असं प्रमाण सापडलं होतं. 0.22 किंवा 0.33, काही ठिकाणी 0.33, काही ठिकाणी 0.22, म्हणजे एक पण गांडूळ आपल्याकडे नाही एका स्क्वेअर फुटामध्ये. 2 फुटामध्ये, 3 फुटामध्ये, 4 फुटामध्ये असं 3-4 ठिकाणी विचार केला आणि ॲव्हरेज काढलं तर 0.22 किंवा 0.33च्या वर जात नव्हतं गांडूळाचं प्रमाण. म्हणजे हे किती आपल्याला म्हणजे हे आहे, जमिनीसाठी नुकसानदायक आहे, विचार करावा लागेल. ह्या गांडूळाचा फायदा काय होतो, एक तर ह्या गांडूळ म्हणजे सेंद्रिय पदार्थ विघटन करायचं काम करतात. जमीन माती खाणार आणि मातीमधलं जे काही सेंद्रिय पदार्थ ते जे विघटन करत खात खात जाणार. पर्यायाने त्याच्यामुळं जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीचा पोत सुधारतो. परत ह्या गांडुळाची जी चालण्याची पद्धत आहे की ते सरळ खात खात खाली जाणार, पुन्हा खात खात वरती येणार, पुन्हा खात खात खाली जाणार. जमिनीत पोकळ बनल्यामुळं जमिनीचं पाणी धारण क्षमता जी आहे ती पर्यायाने वाढते. आणि पाणी धारण क्षमता वाढली की पाणी मुरण्याचा वेग वाढतो. म्हणजे जमिनीमध्ये आपल्याला त्याला वॉटर होल्डिंग कपॅसिटी आणि वॉटर इन्फिल्ट्रेशन रेट
म्हटलं जातं इन सायन्स भाषेमध्ये. तर जमिनीत पाणी पुरण्याचा वेग वाढला की आपली मातीचं जे काय आहे, आपल्या जमिनीचं जे आरोग्य आहे ते सुधारायला चालू होतं. आपल्या जमिनीमध्ये हवेची पोकळी चांगली तयार होते. म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हा जो महत्वाचा घटक आहे, जो पिकाला लागतो, तो घटक ऑटोमॅटिक जमिनीमध्ये मिसळायला चालू होतो. अशा प्रकारे ह्या गांडुळांचा नक्कीच फायदा होतो. धन्यवाद.